मित्रांनो, तर बघा आता वाजले दुपारचे 12 आणि अजून पण नाही का जेवायला काही भेटलेलं नाही. कारण आमचा पिल्लू नाही का अजून झोपलं नव्हतं. तर हे बघा आत्ताशी झोपायला टाकलं त्याला. आणि ते पण नाही का असं डिजिटल आहे का, त्याला नाही का एक गाणं लावून द्यावं लागतं, लोरी लावावं लागते. तेव्हा तुम्हाला ऐकायला येत असेल तर ही लोरी त्याला दररोज लावून द्यावं लागते, तेव्हा शक्य झोपतं. आणि स्वयंपाक तिकडे किचन सोडून नाही, इकडे बेडरूममध्ये येऊन चालू आहे बा. इकडे येऊन नाही काय लसूण सोलायचं चालू आहे. तर का बरं, तर हे नाही का उठलं होतं त्याच्यामुळं. म्हणजे लहान लेकरांना सांभाळण्याला अवघड राहतं भाऊ. हे बरं माझ्या हातामध्ये बी आहे बा काय चालू आहे, झोका द्यायचं काम. तर असा विषय आहे. तर आज आज काय बनवणार आहे मग जेवायला? आज इडली सांबर. तर इडली आणि सांबार बनवायचं आहे. तर चला तुम्हाला ते पण दाखवतो कशा प्रकारे नाही का आज इडली बनवली जाते. आणि चला तर दाखवतो मला, आहे का नाही. तर त्याच्या आधी बघा बघ, बेबी आमचं झोपलेलं आहे. थोडा हळू आवाजात बोलतो आणि तुम्हाला दाखवते बा. इकडे कुठं आहे रे? इकडे मस्त राजे मस्त झोपले एकदम निवांत. आणि त्यांचा काही भरोसा नाही, कधी पण उठू शकतं ते. 5-10 मिनटं म्हणजे 1 तास तर बिलकुल कधी झोपतच नाही, त्याच्या आधीच उठून जातं. आणि आता जशी हुशार झालं आहे ते, म्हणजे पहिलं तरी 2-3 महिन्याचं होतं, जास्त त्रास देत नव्हतं. पण आता 5 महिन्याचं झालं ना, तर विशेष नाही, घेऊनच बसावं लागतं, इतकं अगोदर झालं आहे, का नाही. तर चला दाखवतो तुम्हाला किचनमध्ये काय चालू आहे ते. आता तो झोपला आहे तर मला तिकडे जायला काही अडचण नाही, ठीक आहे की नाही. तर हे इकडं आलो आहे मी किचनमध्ये. आणि इकडं चालू आहे ते बघा, कुकरमध्ये चालू आहे डाळ वगैरे, म्हणजे सांबारचं साहित्य याच्यामध्ये. आणि हे इकडं आहे इडली बनवायचं हे भांडं आहे, तर याच्यामध्ये इडली बनणार आहे. तर हे बघा इडलीचं हे भांडे वगैरे अशा प्रकारे राहत आहे, की नाही. इडलीचे भांडे आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय आहे पातेल्यात समोरच्या? अच्छा, कसं बनवलं ते दाखव बरं. तो कसं झालं आहे. तर हे बघा हे इडलीचं म्हणजे कशापासून बनवलं ते, मला ते दह्यासारखं कसं कोण म्हणून दही ठेवलं आहे की काय असं. उडदाची डाळ, तांदूळ. हां, त्याच्यामध्ये नाही का उडदाची डाळ आणि तांदळाचं जे काही म्हणजे आधी भिजत टाकलं वाटतं नाही. आणि त्याच्यानंतर नाही का मिक्सरमधून काढून रात्रभर याच्यामध्ये हे अशा प्रकारे ठेवलं आहे. काय काय मीठ आणि सोडा. काय मीठ आणि सोडा. बरं, मीठ आणि सोडा वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून ते रात्रभर भिजत ठेवलं. म्हणजे असं बघा कसं आहे, काय म्हणतात ना त्याला, थोडक्यात गावठी भाषेत म्हटलं सडून खाणं आहे का नाही. आणि साऊथ इंडियन फूड आहे ते इडली, आहे का नाही. तर बघू कशा प्रकारे बनवते आपण, पाहू. तुम्हाला रेसिपी पण दाखवतो मी, आणि कशी झाली ते पण मग नंतर मी तुम्हाला सांगते. ते बघा अशा प्रकारे ते त्याच्यातून आता काय मिक्स करून घ्यायचं आहे. ओके. आणि याच्यामध्ये या भांड्यामध्ये असं एक एक भरवायचे, ठीक आहे ना. आणि ह्या भांड्यामध्ये नाही का मस्तपैकी ठेवून द्यायची. हे बघा इकडे खाली गॅस बंद आहे का तो? नाही, गॅस चालू आहे. हे बघा असे 3-5 भांडे आहे त्याचे. तर त्याच्यामध्ये एक 4 भांडे बरोबर. तर 4 भांड्यांमध्ये नाही का मस्तपैकी ते भरवायचं. आणि एकावर एक नाही का ठेवायचं, म्हणजे काय म्हणतात नाही का, एकावर एक ताळ बांधल्यासारखं या भांड्यामध्ये ते ठेवणार आहे. तर बघा आता हे दुसरे बी एक प्लेट याच्यामध्ये ऑलरेडी ठेवली आहे. आता एक दुसरी. आणि किती वेळ ठेवायचं का मग, किती वेळाने होणार ते? 10-15 मिनटात, म्हणजे ते ज्यावेळेस बॉईल वगैरे होईल व्यवस्थित, आहे का नाही. म्हणजे स्टीमवरतीच होत आहे ना ते, वाफेवरती इडली तयार होईल. आणि ती बघू आपण कसे बनते. हे तिसरं पण आता ठेवलं आहे. आणि आता हे लास्टवाला आणखी एकदा ठेवणार. उडदाची डाळ आणि तांदूळ. उडदाची डाळ तशी खायला बघा आपल्याला एकदम म्हणजे कडवट वगैरे लागते, पण हे असे बनवल्यानंतर एकदम टेस्टी लागते, आहे का नाही. ज्यावेळेस इडली बनवू आपण त्यावेळेस याला अवघड आहे, वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे, आहे का नाही. कसं आहे, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा मग घरच्या घरी जरी येतं आहे बनवतं तर मग काय अडचण आहे. फायनली नाही का हा एक सेट आता तयार झाला आहे. आणि ज्यावेळेस नाही की 10-15 मिनटात नाही का इडली ही आपली रेडी होणार आहे. तर बघू नंतर मग थोड्या वेळ. तर बघा भाऊ मित्रांनो, आता वाजता जवळपास 12. आणि लहान लेकरं असल्यामुळं नाही का घरात काही कामं काही फटाफटा आवडता येत नाही, आहे का नाही. तर त्याला एकदा खाऊन जेवण वगैरे झोपून, म्हणजे आंघोळ वगैरे घालून झोपी घातलं तेव्हा म्हणजे सकाळी चहा नाश्ता वगैरे झाला. त्याच्यानंतर आता 12 वाजता आहे आणि तेव्हा कुठं जेवण वगैरे बनवायचं चालू आहे.
तर इकडे काय चालू आहे? हां, तर सांबार बनवायचे. तर सांबारसाठी काय काय लागतं ते काय काय आहे तर त्याच्यात टोमॅटो आणखी कांदा बिंदा लसूण आणखी काय कढीपत्ता आणि इकडे याच्यामध्ये डाळ शिजते आहे की नाही. तर सांबार बी कसं बनवायचं ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आधी आता इडलीचं तर तुम्हाला दाखवलं म्हणजे कशा प्रकारे ते भांड्यामध्ये टाकलं आहे की नाही. तर अगोदरच म्हणजे ते भिजत काय मला सांगणार नेमकं काय काय भिजत टाकलं तांदूळ, उडदाची डाळ हां पहिले 5 ते 6 तास भिजवायची, नंतर मिक्सरमधून काढायची, नंतर त्यात सोडा आणि मीठ टाकून रात्रभर भिजत ठेवलं होतं. हां, म्हणजे ही शॉर्टमध्ये रेसिपी सांगितली तिने इडलीची कशी बनवायची. तर त्यानंतर मग या अशा प्रकारे शिजवायचं आहे. तर चला ज्यावेळेस बनेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर हे पहा इकडे नाही का इडली आपली तयार आहे एकदम रेडी. काय गरम आहे असं. तर असे याच्यामधून काढायची असते उन्हाळी. तर ही बघा आपली इडली तयार आहे आणि एकदम स्पंची अशी नाही का तयार झालेली आहे की नाही. अशा प्रकारे आहे इडली आणि आज आहे इडलीचा बेत. ओके. तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी आपली नाही का सांबार आणि इडली नाही का या ठिकाणी रेडी आहे. तर हे बघा हे आहे इडली आणि हे इकडे आहे सांबार. तर चला मी टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झाली आहे सांबार आणि आपला हे इडली. तर मस्त झाली मित्रांनो. तर या ठिकाणी आता आम्ही करतो आहे जेवण. तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर बघा मित्रांनो इकडं आमचं बाळ उठलं आहे का नाही पिल्लू. तर पिल्लू उठलं आहे आमचं. तर खूप नाही का केव्हाचं त्याला पुन्हा जेवण वगैरे झालं आहे त्याचं आता. आणि त्याला झोपायचा प्रयत्न करतो मी पण ते झोपायला तयारच नाही ते आहे का नाही. आणि त्याच्या मम्मीचं चालू आहे तिकडे काम. त्याच्यामुळे याची सांभाळायची जबाबदारी आता सध्या माझ्याकडे आहे का नाही. बाबू बाबू इकडे पण कोण इकडे कोण आहे बाळा. कोण आहे बाळा बेबी. हे बा इकडं त्याच्या मम्मीचं चालू आहे काम. होय आवर ना 1.5 तासापासून भांडे घासायचे चालू आहे. इतका वेळ लागतो का. अरे काय नाटकी आहे. आतापर्यंत नाही का सगळे भांडे झाले असते. 1.5 तासापासून घासते बरं का एवढे भांडे. केव्हाचं चालू आहे काय खरं नाही हो. काय रे भाऊ बेबी काय खरं नाही केव्हाची घसती. लय जीवावर येते हिचं काम करायचं आहे का नाही बाबू. आजीला नाव सांगून देऊ आपण. आजी बाबाला सांगून देऊ म्हणून मम्मी कामच करत नाही. तुम्ही मम्मी काम करत नाही असं सांगून द्या. ठीक आहे ना. तरी असं आहे भाऊ आता वाजले 2 तरी पण काही काम होत नाही. त्याला एकमेव कारण म्हणजे हे आमचं पिल्लू आहे का नाही. पिल्लू लय अट्रॅप झालं आहे आमचं आता. पहिलं तरी एकदम शांत बसून राहायचं फक्त पडलेलं राहायचं. भूक लागली का रडत नाही. पण आता असं नाही. आता पिल्लूचं असं म्हणणं आहे की मला घेऊन चला बाहेर. ते बा आता एका ठिकाणी राहतच नाही. काय ना काही ॲक्टिव्हिटी चालूच राहते. वळ आहे की नाही पालू का नाही काही पिल्लू. हे इकडं पिल्लूच्या मम्मीचं चालू आहे 1.5 तासापासून भांडे घासायचं. अरे काय खरं आहे एवढा वेळ लागतो. इतका वेळ लागतो काय काय केल्यावर. अरे आम्ही रूमवरती राहायचो आम्ही करत नव्हतं का आमच्या हाताने कामं करायचं. पोराला नाही पण आम्ही किती 4-5 पोरं रूमवरती राहायचो आणि आमचे कामं आम्ही स्वतः करायचो. आणि तुला फक्त दोघांचं आहे. तुझं आणि माझं फक्त 2 जणांचंच आहे का. कुणी आहे का ना घरचे नाही काय नाही. मग पिल्लूचं काय पिल्लूचं काम चालू राहतं काय रे पिल्लू. काय मग अरे तुमचं जीवर येतं रे जीवर. हे घरी राहून काहीच काम नाही. फक्त घरचे कामं करायचं जेवण बनवायचं आणि काय फक्त नवऱ्याला खाऊ घालायचं आणि पोराला सांभाळायचं. एवढं पण जमत नाही का. घरचे कसे काय करत असतील. तर हे असे उद्योग राहिले बाबा यांचे. घरचे कामं असताना घरचे तर बघा सगळे कामं शेतीतले करतील घरातले करतील सगळं करून सगळे कामं होतात. आणि बायांना इथं फक्त घरातले कामं करायचे फक्त स्वयंपाक बनवायचं आहे आणि काय म्हणतात काय 2 जणांची किती कामं राहतात. काय तुम्हाला खरं बोललं काय मग इकडं पाहायला सुद्धा तयार नाही बोलायला सुद्धा तयार नाही असं राहतं. हो खरं आहे ते माहिती आहे का. तुमच्याकडे काय कंडिशन आहे सांगा भाऊ. आमच्याकडे तर असंच आहे. अशी कंडिशन आहे. हे बघा पिल्लू काही राहत नाही. याला वरती बोड अरे इकडं धर झालं. हा म्हणतो हे बघ हाय बोल हाय इकडं बघ इकडं हाय बोल हाय म्हण ना बाई.
बाबू हाय बोल, हे बोल हाय हाय कर बरं. नाही तर बेबी काही बोलायला तयार नाही. त्याचं चालू आहे इथं, नाही का निरीक्षण करायचं चालू आहे. पाहतोय तो मम्मी कशी भांडे घासती, बरोबर घासती की नाही हे बघा का, बरोबरच काम चालू आहे का नाही असं पाहायचं चालू आहे. हा ना बाबू.